दर्शकों नमो बुद्धाय जय भीम। मैं हूं सदाशिव गज से। दर्शकों, जैसा कि आप जानते हैं, लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से हम मैत्री संवाद इस प्रोग्राम में किसी एक मेहमान को आमंत्रित करते हैं और उनके जीवन और कार्य के बारे में जानते हैं और वही जानकारी लॉर्ड बुद्धा टीवी के जरिए आप तक हम पहुंचाने का प्रयास करते हैं। तो आज मेरे साथ महाराष्ट्र के जाने माने साहित्यकार, समीक्षक, लेखक, कवि, ऐसे कितने भी उपाधियां उनको दिए जाए तो वो कम है। तो ऐसे प्रख्यात साहित्यकार मेरे साथ है लॉर्ड बुद्धा टीवी पर बात रखने के लिए प्रकाश जी मोगले। जी हाँ, प्रकाश मोगले एक ऐसे व्यक्ति हैं जो पूरी तरह से बुद्ध फुले शाहू आंबेडकरी आंदोलन के समर्पित है। समाज में कुछ बदलाव आना चाहिए, इस भावनाओं में से वो समाज के लिए काम करते हैं। तो आज महाकवि वामन दादा कर्डक इनकी जयंती है। उनके जयंती के अवसर पर लॉर्ड बुद्धा टीवी ने खास उनको आमंत्रित किया है मैत्री संवाद इस प्रोग्राम में। तो आइए सीधा प्रकाश जी मोगले साहब से बात करते हैं और जानते हैं वामन दादा कर्डक इनके गीतों का जो समीक्षण है। अभी तक वामन दादा इनके गीतों का समीक्षक कोई भी किया नहीं, खाली वामन दादा के गीत गाए हैं बहुत सारे कलाकारों ने, लेकिन समीक्षा किसी ने नहीं की है। तो आइए सीधा प्रकाश जी मोगले सर से बात करते हैं। जय भीम साहब। जय भीम सर। सर, लॉर्ड बुद्धा टीवी पर मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूं और आपके कार्य की सराहना भी करता हूं जो आप बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारों का काम करते हैं, लिखान के माध्यम से काम करते हैं, कभी भाषण के माध्यम से काम करते हैं। तो सबसे पहले हम आपका परिचय जानेंगे, तो आपका परिचय दें। सर, मैं मराठी साहित्यकार हूँ। 1997 में वामन दादा ने मेरे कविता की बुक का प्रकाशन किया था, दम्भस्फोट बोल के। वहाँ से मैं लिखता आया हूँ। तो धम्मद्रोही बोल के कथा संग्रह है, कावस बोल के कथा संग्रह है, और युद्ध अटल है बोल के कथा संग्रह है। ऐसी कुछ बुक मैं लिखता हूँ जो प्रबोधन पर है, और इसी प्रकार से मैं ये साहित्य सेवा करता हूँ और समाज को उद्बोधित करने का काम करता हूँ। सर, आपने अभी अभी जिक्र किया है धम्मस्फोट और धम्मद्रोही, और अभी अभी जो वामन दादा को समर्पित किया है गीत संग्रह जो भी है सो, तो वामन दादा की और आपकी पहली मुलाकात कहाँ और कैसे हुई सर? सर, मैं 92 में वामन दादा का पूर्णा में प्रोग्राम किया था। तो उनको बुलाने के लिए हम गए थे नासिक, प्रकाश कांबळे और मैं बोल के दोनों। तो जब से हमारा परिचय हो गया, बाद में रविचंद्र हड़सनकर जी के घर में वो आते थे, रहते थे, तो वहाँ पे एक दो बार मुलाकात हो गई। और मैं उनके गीतों का जो सौंदर्य है, जो बहुत अच्छा सौंदर्य है, जो हमारे मराठी में कम कवियों में है। अच्छा। तो वो सौंदर्य देख के मैं खुश हो गया था कि छोटी छोटी लाइन में सहज सोप्या भाषेमध्ये वामन दादा कैसा बड़ा सागर में घाघर में सागर भरे वैसा काम करते हैं, लिखते हैं। तो इसी से मैं बहुत खुश हो गया और जब से उनसे जुड़ गया। तो 97 में जब मेरा बुक आया तो उसका इनॉग्रेशन वामन दादा के हाथ से करने का हमने ठान लिया और उनको रिक्वेस्ट की। वो इसलिए पूर्णा तक हमारे साथ आए और पूर्णा में वो बुक का इनॉग्रेशन किया। जी। सर, वामन दादा कर्डक के बारे में महाराष्ट्र के अंदर देखा जाए तो एक भी गांव ऐसा नहीं है जहां वामन दादा का नाम नहीं है। तो ऐसे बड़े कवि को, ऐसे बड़े साहित्यकार को पहली दफ़ा आप मिले तो आपके दिल को क्या लगा सर? हम तो बहुत परेशान हो गए दादा को देख के कि भाई इतना अच्छा लिखने वाला आदमी, वो ऐसा सीधा साधा रहता, और नेहरू शर्ट है, पैजामा है, और कुछ भी ठाट बाट नहीं है, कुछ भी नहीं है, या आओ बैठो ऐसा बोले कि तुम रुको, बाद में वेट करो, बाद में आओ, ऐसा कुछ भी नहीं है। हम तो परेशान हो गए कि 4,500 गीत लिखने वाला ये आदमी, हमारा मराठी का महाकवि, इतना सीधा साधा रहता है और ऐसा बर्डन नहीं है उनसे बात करने की। इसलिए मैं बहुत खुश हो गया, प्रभावित हो गया। हो बहुत सारे कवि को मिला मैं, मगर वामन दादा जैसा सीधा साधा आदमी, ऐसा इतना बड़ा कवि कोई नहीं मिला सर। जी। वामन दादा का जो गीत है
वो बहुत प्यारा गीत है, उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे। इस गीत को आप किस नज़र से देखते हो सर? सो वामन दादा का जो पूरा लाइफ है ना, जी। वो 15 अगस्त 1922 में उनका जन्म हुआ जी। और 1943 में उनसे बाबा साहब की पहली मुलाकात हो गई, अच्छा। तो नायगांव में। तो जब वो टाटा कंपनी में काम करते थे अच्छा। और बाबा साहब से मिलने के बाद वो प्रभावित हो गए उनका दर्शन करने के बाद, और गाना लिखने लगे। तो वो गाने के साथ उन्होंने पार्टी स्थापन किया शिवड़ी में, अच्छा। और बाद में नौकरी छोड़ दिया। तो बाबा साहब की मूवमेंट समझनी है, चळवळ समझनी है, अच्छा। तो पहले वामन दादा के गीत को समझना पड़ता है। वाह। कोई भी ऐसा आदमी नहीं है, कोई व्याख्याता नहीं है, कोई प्रोफेसर नहीं है, कोई राइटर ऐसा नहीं है कि जिनका नाम पहले ग्रामीण इलाके के लोगों तक गया। वो जो गया बाबा साहब का नाम तो वामन दादा के गीतों के जरिए से गया। जी जी। इसलिए वामन दादा बाबा साहब अम्बेडकर के मूवमेंट का, बाबा साहब अम्बेडकर के चळवळी का वो जागता पहारेकरी है और बहुत बढ़िया प्रसारक है। और वो खाली प्रसारक ही नहीं है, वो भाष्यकार भी है। जी जी। वो वामन दादा के पूरे जो गीत है, एक ही गीत नहीं है, पूरे गीत वो बुद्ध और बाबा साहब के केंद्र रख के ही लिखे जाते हैं। अच्छा। और गाए जाते हैं। जैसी माँ के आगे पीछे बच्चा घूमता है, या गाय के आगे पीछे बछड़ा घूमता है, तो वामन दादा के पूरे गीत ये बाबा साहब और बुद्ध के आगे पीछे ऐसे घूमते हैं। ये जो केंद्र है, सेंटर है बुद्ध और बाबा साहब, वो कभी दूर नहीं जाता वामन दादा के गीतों से। तो आप जो गीत का जिक्र किए वो बहुत बड़ा गीत है, और वामन दादा गीत के रचनाकार भी बहुत अच्छे हैं। तो ये गीत में जो है ना, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, ये 2 लाइनी में कौन सा भी एक शब्द तुम निकालो और दूसरा दे दो, उसमें वो गीत का तोल बिगड़ जाता, उसकी जो लय है बिगड़ जाती, तो कोलैप्स हो जाता वो पूरा गीत। इसलिए दादा, वामन दादा ऐसा हीरे मोती जैसा ऐसा शब्द चॉइस करते थे और वही ऐसा बिठाते थे, जैसा एखादा सराफा या हर हुनरी हीरे मोती बेचने वाला बनाने वाला बनाता है, वैसे शब्द वो इस्तेमाल करते। उद्धरली की जगह तुम कौन सा भी लो शब्द, तुम्हारा वो गीत बिगड़ जाता। और उसी में बहुत सारा है कि बाबा साहब अम्बेडकर ने दलितों के ऊपर, भारत के सभी लोगों के ऊपर, महिला हो पुरुष हो, इनके ऊपर बाबा साहब ने कितना बड़ा काम किया, ये 2 लाइन में उन्होंने लिखा है। हाँ, उद्धरली कोटी कुळे, एक कुल को 7 पीढ़ी का बोलते लोग। अच्छा। 7 पीढ़ी, और 7 पीढ़ी के लोगों को एक कुड़ी बोलते हैं। अच्छा। और ऐसे करोड़ों लोगों की कुड़ी का उद्धार उन्होंने किया है। ये 2 लाइन में बाबा साहब, वामन दादा के सिवा और कोई नहीं लिख सकता इतना बड़ा बाबा साहब के बारे में, उनका इम्पोर्टेंट काम बाबा साहब का। जी जी। मुंगळे साहब, दूसरा एक मेरा सवाल आपसे रहेगा कि वामन दादा ने सांगा टाटा बिरला आमचा धनाचा वाटा कुठे आहे वो, तो इस गीत को आप कैसी समीक्षा करेंगे आप? सब वामन दादा ये क्या बोलते हैं उसको, बाबा साहब और बुद्ध के मूवमेंट का प्रचारक तो थे, मगर ये चळवळी के भाष्यकार भी थे। हाँ, जब वो 1990 में अपना देश में वो जागतिकीकरण लिबरलाइजेशन आया। अच्छा। मनमोहन सिंह जब पीएम थे, जब लिबरलाइजेशन आया और पूरा जो भांडवलशाही है, कैपिटलिज्म है, वो बढ़ गया। अच्छा। और बिलो पॉवर्टी लाइन के लोगों की संख्या भी बढ़ गई। तो ये जो है, ये पूरा वामन दादा के गीतों में आया। अच्छा। हाँ, जिसको अपन जागतिकीकरण बोलते ना। हाँ। हमारे कौन से भी मराठी कवि लो या हिंदी कवि लो तुम, वो जागतिकीकरण को नहीं समझ सके, नहीं पढ़ सके। हाँ। तो मगर वामन दादा जो पढ़े लिखे नहीं है, कौन सी भी स्कूल में नहीं गए, तो वो आदमी ये जागतिकीकरण का जो धोखा है हमारे देश के लिए कितना खतरनाक है, वो उसमें लिखते हैं। और भांडवलशाही, बाबा साहब ने ही लिखा था कि हमारे देश को या दलितों को 2 लोगों से बहुत धोखा है, उसमें भांडवलशाही और ब्राह्मणशाही बोले थे। अच्छा अच्छा। तो ब्राह्मणशाही के खिलाफ बहुत बड़ा विद्रोह हमारे मराठी साहित्य में हो गया। बहुत बड़े लोगों ने लिखा, नामदेव ढसाळ से लेके राजा ढाले तक, यशवंत मनोहर से लेके लोकनाथ यशवंत तक। अच्छा। मगर जो भांडवलशाही के बारे में है,
इसके बारे में ज़्यादा लोगों ने नहीं लिखा, तो हमारे वामन दादा ने ये लिखा। और वो गाना आप जो बोले ना, वो सांगा आम्हाला बिरला बाटा, सवाल किया है वामन दादा हाँ ने, सवाल किया है। सवाल किया आहे हां. की हमारा धनकाचा आमचा धनाचा साठा कुठं आहे हो, म्हणजे आमचा भाऊ हिस्सा कुठं आहे। तुम्ही जर आम्ही जर इंडियन असू, वी आर इंडियन म्हणून असू, तर मग आमच्या धनाचा साठा कुठं आहे, आमचा वाटा कुठं आहे, हे वामनदादांनी मोठ्या भावाला विचारायलेत की तुम्हीच खाता का टाटा बिर्ला हो। अच्छा. तुम्ही एका माणसाकडे हजारो कोटी रुपये आहेत, तुम्ही तुमच्या बायकोला गिफ्ट म्हणून हेलिकॉप्टर देता आणि आमच्याकडे एक साधं लुगडं सुद्धा एखाद्या माणसाला, दलित माणसाला देता येत नाही बायकोच्या वाढदिवसाला। ही जी दरी आहे, विषमतेची दरी आहे, या विषमतेच्या दरीवर वामनदादांनी त्या गीतातून प्रकाश टाकलेला आहे आणि सवाल केलेला आहे भांडवलशाहीला आणि भांडवलदारांना सपोर्ट करणाऱ्या सरकारांना की आमचा वाटा कुठं आहे हो म्हणून सांगा आम्हाला, बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो। मुगले सर, वामन दादा कर्णक ये जो बड़े शायर थे, बहुत सारे गीत उन्होंने लिखे हैं, लेकिन आम्बेडकरी आंदोलन में बाबा साहब के पश्चात वामन दादा की इतना कोई काम नहीं किया है, ये सभी को पता है। लेकिन वामन दादा ने एक तमाम आंबेडकरी जनता को सवाल किया है कि सांगू किती मी दादा एक तेने येथे नांदा। तो इस गाने को आप समीक्षक बोलकर किस तरह से देखते हो आप? वामन दादा ने, जैसा अभी मैं बोला ना, भांडवलशाही के खिलाफ गीत लिखे हैं वामन दादा ने जी। तो वैसे बाबा साहब के मृत्यु पश्चात जो हमारी मूवमेंट है वो कहाँ हो गई, कैसी हो गई, इसके बारे में भी लिखा है। और इसको बोलते हैं आत्मपरीक्षण करने, आत्मटीका करने। वामन दादा के बहुत सारे ऐसे गीत हैं कि जो आत्मटीका पर है, वो खुद के समाज को भी नहीं छोड़ते जो गलत कर रहे हैं वो। हाँ, इसमें वो अभी वो जो है ना, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, असे हे आत्मपरीक्षण करणारी गीतं दादांनी लिहिलेली आहेत। किंवा पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो, जाता असता माऊलीची लाज आम्ही पाहतो, हे समाजाला त्यांनी टीका केलेली आहे की तुम्ही कसे गुपचूप बसायले, तुम्ही काही नेबळट झाले का बाबासाहेबांच्या माघारी। आणि मग याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की याचं काय कारण आहे, ही माणसं संघर्ष का करत नाहीत, बाबासाहेबांच्या माघारी एवढे शिकले लोक नेते झाले, चळवळ का पुढे जात नाही, राजकीय सत्ता का हाती येत नाही। आणि मग याचं निदान दादाच्या लक्षात आलं की हा समाज एक नाही आहे, इसमें बेकी है, बहुत सारे गट है, रिपाई के गट है, ठीक है, समाज में भी गुट है। तो इसलिए दादा ने वो गाना लिखा की सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा, आज तुमच्या घरची भाजी मीठ त्याची मिरची माझी, एके ठिकाणी रांधा एकतेने येथे नांदा। कितना बड़ा पैगाम तमाम आम्बेडकरी समाज के लिए वामन दादा ने दिया है। वामन दादा एक ऐसी जगह ऐसा भी कहते हैं कि दिल्लीचा रस्ता भीमाने ज्यांच्याकरिता धावला, दिल्लीचा रस्ता भीमाने ज्यांच्याकरिता धावला, मोक्यावर येता क्षणी चारी दिशेला फाकला। इसमें से क्या कहना है वामन दादा को? वामन दादाचं ते खूप चांगलं गाणं आहे, गझल आहे ती। हां, दिल्लीचा रस्ता भीमाने ज्यांच्याकरिता बांधला धावला आणि मोक्यावर येता क्षणी चारी दिशेला पांगली। त्याच्यामध्ये सत्ता जवळ आली असताना या माणसांमध्ये वेगवेगळे मतभेद झाले आणि हे मतभेद तात्विक नव्हते, हे मतभेद स्वार्थाचे होते। त्यामुळे ज्या वेळेला आमचे 4 खासदार निवडून आले होते आणि हे 4ही खासदार हे ओपन सीटवर आले होते, रिझर्व्ह सीटवर आलेले नव्हते। माननीय रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील आणि रामदास आठवले असतील, तर हे सत्तेच्या जवळ गेले होते व्ही.पी. सिंगाच्या काळामध्ये। परंतु तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यातले मतभेद दबले नाही आणि बाबासाहेबाला मानणारी 4ही लोक आहेत, परंतु ती 4ही एकाच ठिकाणी राहिलेले नाहीत। आणि म्हणून वामनदादांना नाईलाजानं लिहावं लागते की तुम्ही जवळजवळ आलेले असताना तिथं तुम्ही आता सत्तेसाठी लोक काहीही करतात, तुम्हाला तशी करायची गरज नव्हती, तुम्ही एकोप्यानं राहिले असते तरी तुम्हाला मिळाली असती सत्ता। ती तिथं त्याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ते दिल्लीचा रस्ता धावला।
मुगल सर जी, वामन दादा के गीत सारे तो बहुत सारे गीत हैं, हजारों के तादाद में वामन दादा के गीत हैं, लेकिन सबसे अच्छा आपको गीत उनका जो लगा है वो आप जरा हमारे दर्शकों को शेयर किए तो अच्छा रहेगा। वामन दादा हे अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत, मराठीतलेच नाही, मी तर म्हणतो भारतीय भाषेतील अत्यंत महत्त्वाचा तो महाकवी आहे जी की कारण त्याने पहिल्यांदा तुम्ही केरळचं साहित्य घ्या, तमिळनाडूचं घ्या, पंजाबचं घ्या, या कुठल्याही साहित्यामध्ये माणसाला वंदन केलेलं नाही आहे. हां हां हां, जी 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 पहिलं देवाला वंदन केलेलं आहे, कुण्या गणपतीला असेल, आणखी कुणाला असेल, लक्ष्मीला असेल, परंतु माणसाला वंदन केले नाही. वामन दादा ये ऐसा शायर है जिसने अपने गानों में आदमी को वंदन किया है, इंसान को वंदन किया है, माणसाला वंदन केलेलं आहे. वाह वंदन मानसाला दे कायेचे अनमायेचे चंदन मानसाला. वाह 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 त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचा मुखडे लिहिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचे कडवे बी असे आहेत त्याच्यामध्ये. कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. वाह वामन ऐका आता सांगे गीत गाथा, नको पिढीचे जिना रूढीचे बंधन मानसाला. वाह म्हणजे वामनदादांनी सांगितलं आहे की आम्हाला हे कुठल्याही जुन्या पिढीचे नको, आम्हाला अस्पृश्यता असेल म्हणून जुन्या पिढी असतील, गावाबाहेर वस्ती असेल, आमची अनटचेबल ठरवणं असेल, हे सगळं आम्हाला जुन्या रूढी गाडून टाकायच्यात आणि एक मोकळा सुंदर माणूस आम्हाला दाखवायचा आहे, निर्माण करायचा आहे. आणि म्हणून ते माणसाला वंदन करतात. आणि हे गाणं मला टाटा बिर्ला सोबत हेही गाणं अत्यंत महत्त्वाचं वाटते, कारण तो सगळ्या जगातल्या मानवतेला, माणुसकीला कवेत घेते. जी 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 आता या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे सर, हां या गाण्यामध्ये कुठेही दलित शब्द नाही. जी तुम्ही जे मगाशी म्हणले ना, टाटा बिर्ला बाटा कुठा आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा, या दोन्ही गीतामध्ये कुठेही दलित शब्द नाही, आंबेडकरी समाजाचा शब्द नाही, भीम शब्द नाही, बुद्ध शब्द नाही. जी जी या दोन्ही गीतामधून वामनदादाने तमाम कष्टकरी लोक जे आहेत, हां की कष्टकरी श्रमिक लोक आहेत, कामगार लोक आहेत, या सगळ्यांना त्यांनी त्याच्यामध्ये गुंफलेलं आहे. जी, आणि त्यांचं दुःख, त्यांचा वाटा त्यांनी मागितलेला आहे. अच्छा. बऱ्याच वेळा काय होते की वामनदादावर आपण आपले अभ्यासक लोकही अन्याय करतात हां की त्यांनी बुद्धाची भीमाचीच गाणी लिहिलेले आहेत आणि तो आमचा शाहीर आहे, अच्छा तो महाराष्ट्राचा शाहीर आहे, तो मराठी भाषेचा शाहीर आहे, तो भारताचा शाहीर आहे. वाह. आणि म्हणून वामनदादाची ही दोन्ही गीतं, याच्यामध्ये कुठेही तुम्ही मला दलित शब्द दाखवून द्या, असू शकत नाही. जी ही वामनदादाचं फार मोठं पण आहे. किंवा दुसरं एक त्यांचं गाणं आहे, हां टाटा बिर्ला तरतील र, बाकी सारेच उपाशी मरतील र, वाह सारे परदेशी येतील, ताबा धंद्याचा घेतील, तेच तिजोरी भरतील र, बाकी सारेच उपाशी मरतील. या गीतामध्ये सुद्धा दादा कुठेही दलित शब्द येऊ देत नाहीत, बुद्धाचा, आंबेडकरी समाजाचा शब्द येऊ देत नाहीत. आणि आमच्याकडं जे काही आठवलेसारखे लोक आहेत त्याच्यावर सुद्धा गाण्यातून दादांनी असे असूड ओढलेले आहेत आत्मटीकात्मक. त्याच्यातमध्ये कडवं असं आहे की ते चरतील कुर्णामध्ये, हां हां चार आपले त्यांच्यामध्ये, कडे कडेला चरतील र, बाकी सारेच उपाशी मरतील. म्हणजे यांना कोणी मेन भाग कोणी देणार नाही. समाज कल्याणसारखं असं एक निरुपयोगी खातं यांना देतात आयुष्यभर. जी जी आणि म्हणून याला वामनदादा कडे कडेला चरतील र, बाकी सारेच उपाशी मरतील र, अशा पद्धतीचं म्हणतात. हे वामनदादाचं फार मोठं वेगळेपण आहे की आपल्या समाजावर कठोर आसूड त्यांनी ओढलेले आहेत. जी 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 मुगलिस साहब, वामन दादा के बहुत सारे गीत हैं, लेकिन एक गीत बहुत ही प्यारा है जो पुराने ज़माने का है. जरी संकटाची काळरात होती तरी भीमराया तुझी साथ होती. तो इस गीत के बारे में समीक्षा क्या करेंगे आप? हे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये आंबेडकरी समाजावर, दलितावर खूप मोठे अन्याय अत्याचार होत होते आणि लोक घाबरत नव्हते. घाबरत याच्यासाठी नव्हते की त्यांच्या पाठीमागं बाबासाहेबासारखा माणूस होता, त्यांना संकटातून सोडवणारा. अच्छा आणि त्यामुळं त्या बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना पाठीमागे असल्याची जी हिंमत आहे, ती हिंमत कार्यप्रवृत्त करत होती. मग ते महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, किंवा बुद्ध धर्माचा स्वीकार असेल,
भारतामध्ये अशी एकमेव, मी तर म्हणतो जगामध्ये अशी एकमेव घटना आहे की एखादा माणूस राजा नाही, खासदार नाही, आमदार नाही, मंत्री नाही, त्याच्या हाकेला 5 लाख लोक नागपूर मुक्कामी एखाद्या धर्म सोडून दुसरा धर्म घेतात. अच्छा. ही जे घटना आहे हिचं सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. कारण त्या 5 लाख लोकांना माहिती होते की बाबासाहेब आमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला चुकीच्या दिशेने नेणार नाहीत. अच्छा. हां, त्यामुळं कितीही आमच्यावर संकट येऊ द्या, आम्हाला मार्ग दाखवणारा माणूस आमच्या सोबत आहे. ही जे आश्वासक असते ते बाबासाहेबांमध्ये लोकांना भेटायचं. आणि म्हणून बाबासाहेब सुद्धा खेडोपाड्यांनी एखाद्या दलितावर अन्याय झाला तर तिथपर्यंत जायचे आणि त्याला मदत करायची. म्हणून जरी संकटाची काळा रात होती तरी भीमराया तुझी साथ होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नात होती. म्हणजे उजेडामध्ये, अंधारातून आम्हाला उजेडात या माणसाने काढलेलं आहे. प्रकाशात नाणे म्हणजे उजेडाकडं नेणे. आणि अलीकडं काय झालेलं आहे की एखाद्या नेत्याचं पोरं काम करू लागले, त्या पोरांना पोलीस पकडून नेतात, 4-5 दिवस जेलात ठेवतात, तरीही नेत्याचा फोन जात नाही आणि मग त्याला कोणी सोडकीचं मदतही करत नाही. म्हणून तो पोरगा निष्ठेनं कामही करत नाही. ही जी 2 नेत्यामधली तफावत आहे ती बाबासाहेबांच्या काळामध्ये होती. म्हणून बाबासाहेबांना लोक आधार वाटायचं बाबासाहेबांचं लोकांना. आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढायचं हे खूप महत्त्वाचं काम बाबासाहेबांच्या या आशीर्वादावर होतं लोकांच्या. जी जी जी. वामन दादा का जो स्वभाव था, हर कोई शहर में या हर कोई देहात में वामन दादा जाते थे तो वहाँ के लोगों को पेटी बजाने वाले, तबला बजाने वाले, कोरस करने वाले, उनको ही साथ में लेकर भजन का काम, बाबा साहब के विचारों का कार्य करते थे. तो ऐसा प्रसंग कभी आया क्या उनको देखने का? वामन दादांनी शिवडीला पहिली पार्टी स्थापन केली, त्यानंतर अनेक पार्ट्या स्थापन केल्या. त्या पार्ट्यासोबत त्यांनी गाणी लिहिली, गाणी म्हणली. ॲक्च्युअल वामनदादांना सिनेमामध्ये जायचं होतं. अच्छा. वामनदादांना सिनेमामधल्या स्टोरी लिहायच्या होत्या, पण दादा गीतकार बनले. आणि गीतही अशी बनले की जे सिनेमामध्ये नंतर गीतं गेली. वामनदादांची जी सांगा या वेळीला माझ्या गुलछेडीला हे गाणं सिनेमामध्ये गेलं. त्यानंतर वारा हलता झुलता वारा ही अत्यंत महत्त्वाची लावणी सुलोचनाबाईंनी गायलेली ती सिनेमामध्ये गेलेली. तर दादांचं हा जो कलावंत घडत गेला गायक म्हणून आणि कवी म्हणून, हा जिथे जाईल तिथे त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला. हा एकमेव असा कवी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने या गायकावर अत्यंत प्रेम केलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही गावामध्ये जा, कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात जा, त्या वामनदादावर प्रेम करणारी माणसं भेटतात. त्याचं कारणच हे की वामनदादा कुठेही तबला पेटी घेऊन जात नसत. हां, तबला पेटी घेऊन कुठेही जात नसत. तुम्ही आता जसं सांगितलं ना की एखाद्या गावामध्ये गेले तर तिथे कोणी मृदुंगवाला वाजवायला आहे तर त्यालाच घेऊन साथीला ते गाणं म्हणायचे. सगळंच सामान असलं पाहिजे असं काही त्यांना बंधन नव्हतं. कारण त्यांचा आवाजच असा बावन कशी होता की त्यांना बिना वाद्याचं सुद्धा लोक ऐकायची. त्यांच्या गीतामध्येच एवढी ताकद होती की बिना वाद्याचं वामनदादाला ऐकायचे, कारण गीताचे बोल लोकांच्या काळजामध्ये जायचे. वामनदादाचं कुठलंही गाणं असं थेट पोहोचते, त्याला असा आडपडदा नसतो तो. म्हणजे आता बघा कोणतं अंधाऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा, हे थेट गाणं पोहोचते, त्याला कुठलं भाष्य करायची गरज नाही. आणि लोकांना कळते की बाबा अंधारी वस्तीमध्ये आमच्या घरात उजेड नव्हता, चिमणी नव्हती, तेल नव्हतं, लाईट नव्हता, तिथं बाबासाहेबांना उजेड केलेला आहे. सीधी सीधी भाषा, थेट भाषा लोक समज में आती. बरोबर. हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग ते साथीला साध्या माणसाला घ्यायचे, त्याच्याशी ओळख ठेवायचे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक आजी आठवण आहे की रघुनाथ तलवारे नावाचा एक माणूस परभणीला होता आणि देवराव हुटाडे नांदेडला होते आणि हे दादाचे चाहते होते. तर या रघुनाथ तलवारे तबला डगा वाजवायचे. तर त्या तबला वाजवण्यामध्ये त्यांची काहीतरी चूक झाली. हे दादाच्या लक्षात आलं, समोरच्या बसलेल्या लोकांच्या आलं नाही पण दादाच्या आलं. आणि म्हणून ते गायन झाल्यानंतर त्यांना ते रागामध्ये त्यांनी तो डगा फेकून त्या रघुनाथ तलवारीला मारला. आणि मग रघुनाथ तलवारी तेव्हापासून म्हणले तो दादाचा मला प्रसाद मिळाला. आणि नंतर कधीही त्यांनी चूक केली नाही वामनदादासोबत कोरस देताना, गाणं गाताना. अशाही या कलावंतांच्या आठवणी आहेत वामनदादा बद्दलच्या.
आणि सगळ्या कलावंताकडे जर तुम्ही गेलात तर त्यांच्या डोळ्यात पाणी आणून ते दादाच्या आठवणी सांगत असतात. जी 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 मुगले सर, एक वामन दादा जलसाकार बोल के उनको कहा भी जाता था, लेकिन जलसा आज के नई पीढ़ी को मालूम नहीं जलसा क्या चीज़ है, तो इस बारे में थोड़ी जानकारी दीजिए. सर, महात्मा फुलेंनी सत्यशोधकीय जलसे स्थापन केले होते. जी त्या महात्मा फुलेंच्या काळामध्ये त्यांनी नॉन ब्राह्मीण मुवमेंट सुरू केली. ही नॉन ब्राह्मीण मुवमेंट इतकी पसरली खेड्यापाड्यांनी, हां, त्यांना अब्राह्मणी चळवळ म्हणायची त्याला. आणि त्या चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी सत्यशोधकीय जलसे सुरू केले. त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्याबद्दल कटू टीका असायची, त्यांची नकल केलेली असायची, त्यांना चिडवायचे, तशा पद्धतीची गीतं लिहिली जायची. आणि ती जलसा त्या काळामध्ये ते फेमस होता. आणि हे जे जलसा आहे किंवा कुठले गाण्याचं जे कला आहे ही महार समाजातल्या माणसाकडं आहे. हां, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे आमच्या मराठीमध्ये की कुणब्या घरी दाणं आणि महारा घरी गाणं. महाराजच्या घरी हे गाण्याचे इन्स्ट्रुमेंट वगैरे असायचे. याचं कारणच हे की चमड्याचे जे उद्योग करणारे लोक होते हे सगळे अनटचेबल होते. आणि तबला बनवायचा, मृदंग बनवायचा, तर ते याच लोकांना यायचं. म्हणून मग ही लोक गाणं म्हणायची, रात्र कष्टाची कामं करायची, श्रमाची कामं करायची, आणि मग मन रिझवण्यासाठी ती माणसं रातभर आपलं ढोलकं वाजून गाणं म्हणायची. तर या कलाकारांचा वापर महात्मा फुलेंनी जसा केला तसंच बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सुद्धा झाला. कारण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जेव्हा वामनदादा कर्डक आणि भीमराव कर्डक होते तेव्हा त्यांनी गायन पार्टी म्हणून नाही केलं कार्यक्रम. भीमराव कर्डक हे जे पहिले जलसाकार होते, ज्यांच्या गाण्याला उद्देशून बाबासाहेब म्हणाले होते की माझी 10 भाषणं आणि तुझा एक कार्यक्रम हा बरोबर आहे. अच्छा, ये वामन दादा कर्डक के नहीं, भीमराव कर्डक के बारे में. वामन दादा तो बहुत छोटे थे. अच्छा, हाँ, उनकी मुलाकात ही 43 में हो गई. महाराष्ट्र के पहले जलसाकार भीमराव कर्डक. हाँ, भीमराव कर्डक है, केरुबुआ गायकवाड़ है. अच्छा, हाँ, ये बड़े बड़े लोग हैं. तो उन्होंने वो जलसा बनाया और उसमें वो आता वामन दादाचंच गाणं आहे जलशामधलं. घरधनी मी सांगते तुम्हाला, माझ्या पेंद्याला शाळेत घाला. अच्छा, ये पेंद्या क्या होतं? हां, पेंद्या ते आता महार समाजातल्या माणसांची नावं ही आज जसं आता मिलिंद, सिद्धार्थ, भीमराव असं ठेवतात, त्या काळामध्ये अशी नावं ठेवली नाही जायची. मूल जन्माला आलं की ब्राह्मणाच्याकडे जायचं आणि मग ब्राह्मण माणसं त्याचं दुरूनच नाव सांगायचे. हां, धोंड्या आहे ली, याचं कोंड्या आहे, याचं पेंद्याली, याचं गेंद्याली. गोविंद सांगायचे नाही त्याला. हां, इकडे गोविंद ब्राह्मणाचा माणूस गेला तर त्याचं गोविंद नाव सांगायचे, आणि आमचं माणूस त्याच्याकडे नाव विचारायला गेला तर त्याचं गोंद्या सांगायचे, आणि त्याचं पांडुरंग सांगायच्या ऐवजी पेंद्या सांगायचे. मग या पेंद्याला शाळेत घाला. वामनदादांची मी सांगितलं तुम्हाला गाण्याचं वैशिष्ट्य की ती लोकभाषेतले शब्द उचलायची, बोली भाषेतले लोकभाषेतले शब्द उचलायचे. आणि दादाला गाणे बी जे सुचायचे ना, तर दादा बाजारामध्ये हिंडायचे, कुठल्याही गावच्या बाजारामध्ये. तिथे लोकांची लोकभाषा ते एकमेकाला बोलताना, सामान घेताना, आवाज देताना त्यांना ती कळायची. आणि मग ते शब्द नेमके उचलायची. आणि मग ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की बाबा तुम्ही काही करा, आपण उपाशी राहू, पण आपल्या लेकराला पेंद्याला तुम्ही शाळेत घाला. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण घ्या, शिका हा जो संदेश आहे ते त्या माऊलीकडं वामनदादाच्या गीतातून पोहोचलेला आहे. म्हणून ती पेंद्याला शाळेत घाला असं ती गीत म्हणते, हे जलशाच्या माध्यमातून. आणि जलशामध्ये कसं राहते की जलशामध्ये वाद्य असते, थोडंसं नाटक असते, थोडं रंगभूषण असते त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा माणूस बाईचं पात्र केलं तर रुमाल वांगरून बाई बनतो, आणि ते कुणालाच खटकत नाही. हां, त्यामुळं मग हे जलसेच्या रूपानं लोक थोडं बहुत मनोरंजन बी होईल आणि प्रबोधनही होईल, म्हणून या जलसेची स्थापना झालेली होती. आणि या जलसेने खूप मोठं कामही केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूपर्यंत. हाँ 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 जी सर जी, अभी आपने जिक्र किया कि वामन दादा कर्डक मराठी गानों भी उन्होंने लिखे हैं, बराबर है. तो उनका एक बहुत अच्छा प्यारा गीत है जो पुराना है, सलग हरणे तुरु तुरु रानमळ्याची वाट धरू, चिमण्या उडती भुरू भुरू रानमळ्याची वाट धरू. और ऐसा भी की बसला वामन बांधावरी हुरड्या संग निहारी करी. तो ये जो गीत है ये सलग हरणे तुरु तुरु किसको कह रहे वामन दादा? वामन दादा आपल्याकडं असं मराठी जे अकॅडमिक लोक आहेत ना सर विद्यापीठातले,
हे लोक काय करतात की दलित साहित्याची आणि ग्रामीण साहित्याची सुरुवात 1960ला झाली असं म्हणतात. आणि या ग्रामीण साहित्याच्यामध्ये काय असते की ते कृषी संस्कृतीला महत्त्व देतात आणि श्रम संस्कृती त्याच्यामधून वजा करतात. पण वामनदादाचे जे आता तुम्ही म्हणालात ना ते गीत आहे, हे कृषी संस्कृतीचं साहित्य येण्याच्या अगोदरचं गाणं आहे त्यांचं. आणि कुठल्याही ग्रामीण साहित्यिकाच्या थोबाडीत मारेल इतकं त्याच्यामध्ये कृषी संस्कृतीचे महत्त्वाचे गुण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे गल ठोकळ असतील किंवा हे आणखी कुणी असतील, यशवंत वगैरे, या लोकांनी याच्यासाठी गीतं लिहिली प्रसिद्ध होण्यासाठी. ग्रामीण खेड्यापाड्यातली ग्रामीण जीवन किती चांगलं आहे त्याला एक आधार होता की महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला आणि बाबासाहेब म्हणायची शहराकडे चला. या दोन फिलॉसॉफीमध्येच अंतर होतं. कारण खेडी शांत आहेत, झुळझुळ पाणी, झरे, हे ते, अशा पद्धतीने या ग्रामीण लेखकांनी ते खेड्याचं चुकीचं चित्रण केलं. खेड्यामधली जी दयनीय अवस्था आहे, दवाखाने नाहीत, शाळा नाहीत, याचं चित्रण त्यांनी केलेलं नाही आहे. परंतु वामनदादा हा असा गीतकार आहे या सगळ्यांच्या ह्याच्यातला की त्यांनी त्या गीतामध्ये कृषी संस्कृतीचं अतिशय सुंदर असं चित्रण केलेलं आहे. एक नांदायला गेलेली सासूरवाशीन बाई आहे, मुलगी आहे, आणि ती दररोज भाकरी घेऊन शेतात जाते आपल्या शेतकरी कुटुंबाला जेवणासाठी. आणि जाताना तिच्यासोबत एक गाय आहे, बारीक गाय आहे. ती गाईला सुद्धा आपल्या सोबत चरायला शेतामध्ये घेऊन जाते. आणि मग आता शेत दूर आहे, 1-2 किलोमीटर आहे. मग जाता जाताना ती गप्पा कुणाशी माराव्यात, मग गायीशी गप्पा मारते. त्या गायीचं नाव असते हरणी. आणि मग तिला म्हणते की चल ग हरणे तुरु तुरु, चिमण्या उडतील भुरू भुरू, रानमळ्याची वाट धरू, भरभर पाय उचलतल रानमळ्याची वाट धरू. हे जे गीत आहे याच्यामध्ये अनुप्रास, यमक, सगळ्या प्रकारचे छंद वामनदादांनी वापरलेत आणि ते गाणं अत्यंत सुंदर केलेलं आहे. आणि मग हे या गीतामध्ये ती सासूरवासीन आहे, ती त्या गाईला आपल्या घरातल्या गोष्टी सांगते, संसारातल्या सांगते, सुखदुःखाच्या गोष्टी सांगते. आणि त्याची म्हणले ना तुम्ही की शेवटच्या कडव्यामध्ये वामनदादा बांधावरी आपली कांद्यासंग न्यारी करी, हुरड्यासंग न्यारी करी. तर त्याच्यामध्ये ओळी अशा आहेत की ती बाई जात असताना मध्ये नदी लागते. आणि मग नदी लागल्यानंतर तिथं बाया धुणं धुयाल्यात. मग धुणं धुत असताना कुणाच्या तरी बैलगाडीचा आवाज आला की एखादी बाई म्हणते माझ्या मुराळी आला, म्हणून ती आशेनं माहेरचा मुराळी माणूस आला म्हणून मान उचलून पाहते त्या गाडीकडे. इतकं बारीक सारीक चित्रण वामनदादांनी त्या गाण्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे माहेरवासिनीची माहेराची ओढ आणि आलेला मुराळी आला की काय बघण्यासाठी जी उत्कंठ आहे हे फक्त वामनदादा चित्रित करू शकतात. आणि दुसरी अजून जरा पुढे गेली की तिच्यासोबत नांगर वखर चालवणारे शेतकरी भाऊ आहेत. आणि ते शेतकरी बांधव एकमेकाला काय करतात की अरे बाबा थकवा आला तर ये आपण जराशी चिलीम ओढू, तंबाखू खाऊ, बसा जरा, टेका जरा, आराम करा, असं एकमेकाला बोलवतात. आणि मग तिथं ते चिलीम ओढतात, बिड्या ओढतात, तंबाखूची आदान प्रदान करतात. आणि ते करताना गप्प सुद्धा मारतात, आज गल्लीत काय झालं, गावात काय झालं, अशा पद्धतीनं. आणि मग शेवटच्याकडे वामनदादा म्हणतात की त्यांचं जे जेवण आहे हे ठेचा भाकरीच आहे, हे 2-2, 3-3 भाज्या असलेलंच जेवण नाही त्यांचं. आणि मग वामनदादा म्हणतात की ते मी सुद्धा त्यांच्यासोबत बसलो. म्हणजे स्वानुभवासारखं असल्या पद्धतीचं जीवन चित्रण, कृषी जीवनाचं चित्रण वामनदादांनी या गाण्यामधून केलेलं आहे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही वामनदादाचं गाणं काय ते आणि हरणी कोण येते. आणि त्यामुळं वामनदादावर अन्याय होतात. मी तर म्हणतो बहिणाबाई चौधरी नंतर वामनदादाच हे कृषी संस्कृतीचे आणि दलित संस्कृतीचे लिहिणारे पहिले लेखक आहेत. वाह वाह सर, वामनदादा ने हिंदी गाने लिखने का भी प्रयास किया था और हिंदी में भी गाने उनके बहुत सारे हैं. एक जगह पर वामनदादा कहते हैं कि बोल उठी हलचल, जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा. यानी आशावाद यहाँ पर वामनदादा ने रखा है. तो इस पंक्तियों को आप किस तरह से देखते हैं? वामनदादा जे गझल रचनेचं जे सौष्ठव आहे ना, सौंदर्य, गझल रचनेचा जो फॉर्म आहे तो वामनदादाला अत्यंत चांगल्या प्रकारे जमलेला होता. सुंदर असे गझल त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्या गझलमधला कुठलाही कानामात्रा कुठेही उन्हा पडलेला नाही आहे. या
गीतामध्ये सुद्धा त्यांची हिंदी गीतं खूप प्रसिद्ध जी. आहेत आणि न कुठल्याही शाळेत न गेलेला माणूस आहे. बोल उठी हलचल जमाना बदलेगा आणि पैदा हो तो भीमसानर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो तो भीमसानर पैदा हो, असं पद्धतीचे गाणे त्यांनी लिहिलेले आहेत. आणि याच्यामध्ये वामनदादा आशावादी आहे दाखवलेले जी, आहेत. जी, बरोबर. वामनदादांनी कुठेही नैराश्य येऊ दिले नाही, कोणीच गाण्यात नाही. जी, वामनदादाच्या गाण्यामध्ये चळवळीला सेटबॅक बसला, काही काळ चळवळ मागे सरकली, पण निराशा वामनदादाच्या गीतामध्ये येत नाही. जी, जी, म्हणून वामनदादा म्हणतात की कुठंतरी मला हालचाल जाणवते, हा समाज मेलेला नाही, अच्छा. हा समाज मुरदाड नाही, काहीतरी कुठंतरी तरुण चार हलवायलेले आहेत. अच्छा, आणि बोल उठी हलचल जमाना बदलेगा, आज नाही तो कल जमाना बदलेगा. जी, जी, जी. हे मुगले जे साहेब- दादाची हां, बोलिए, बोलिए. हे जे दादाचा आशावाद आहे ना, हा आशावाद खूप महत्वाचा आहे. जी, जी. किंवा ते जे गाणं मी सांगितलं तुम्हाला, पैदा हो तो भीमसानर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो, बराबर. मारने वालों के हाथ रोक सके, हाँ, मारने वालों के हाथ रोक सके, हो तो ऐसा जानी जिगर पैदा हो, वाह. पैदा हो तो भीमसानर पैदा हो. जी, जी, जी. होणारा अन्याय अत्याचार थांबवणारा एक जरी हात निर्माण झाला जी, जी, जी. तर त्याच्यात बाबा वामनदादा आंबेडकर पाहतात जी, जी, जी. आणि त्याला आंबेडकर म्हणतात. वाह. मुगले आडनाव असलेल्या लोकांना आंबेडकर म्हणत नाही. जी 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 मुगले सर, वामन दादा ने आम्बेडकरी आंदोलन किए, नया आयाम आने के लिए इतने सारे गीत लिखे हैं, लेकिन समाज में परिवर्तन हुआ है या नहीं, क्या कहेंगे? एक समीक्षक बोलकर क्या कहेंगे आप? नहीं, समाज परिवर्तन तो होता, वो ऐसा नहीं दिखा सकते कि भाई सुबह हो गया और दोपहर को इतना % हो गया. वो बहुत बड़ी लंबी प्रोसेस है. अच्छा. पहले तो समाज को जगाना पड़ता. जी, जी. हाँ, ये जगाने का काम वामन दादा ने बहुत अच्छा किया है. जी, जी, जी. इसका रिजल्ट बाद में मिलेगा. अच्छा. मगर ये जो अभी वो कह रही थी, वो समाज प्रबोधन या तुम बोले वो मूवमेंट हाँ. का जो यश रहता, वो कभी ऐसा जल्दीबाजी में नहीं होता. जी, वो जी, जी. क्रॉप जैसे प्रक्रिया है. जी, जी. कोई तो भी ज़मीन को तैयार करता, मशागत करता, कोई तो पेरता, और कोई आगे चल के पीढ़ी उसका पीक ले लेती. जी, जी, जी. तो वामन दादा ने ये पूरा मशागत का काम किया है, जी, जी, जी. बीज बोने का काम किया है, और इसको फल जरूर लगेगा. आज नहीं तो कल, मगर लगेगा. जी जी मुगले सर, जाते जाते आखिरी सवाल रहेगा मेरा कि महाराष्ट्र के अंदर या महाराष्ट्र के बाहर भी जितने भी कस्बा है ना, गांव है, वहाँ पे जो भजन पार्टी होती है, ये हर कोई कलाकार वामन दादा का गीत गाता है. तो कलाकारों के लिए क्या कहेंगे आप? नहीं, कलाकारों, वामन दादा के गीत कलाकार लोगों ने गाना, वो बारकाई से सुनना और उसका मीनिंग समझना. तो आजकल हम कुछ लोगों के गाना सुनते हैं, वो गाना उसमें गाना ही नहीं रहता, जी. उसमें कविता नहीं रहती, उसमें सौंदर्य नहीं रहता. वामन दादा के पाव की भी बरोबरी नहीं थी उनके गाने में. जी, जी, जी. तो ऐसे कुछ गाना लोग लिखते हैं. तो ये लोगों ने कम से कम वामन दादा को पढ़े तो भी इनके गाने में फ़र्क आ जाता. हमारे साहेबराव येरेकर हो या कोई अंजलि भारतीय है, ये इनको गाने का कुछ पता ही नहीं चलता कि वामन दादा के जो गीत है वो कैसे है और उन्होंने कैसे ऊंचाई से लिखे. अभी एक जो गाना आप लोग सुनते, वो तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र. वामन दादा ने ऐसे गीत कभी नहीं लिखे. जी जी भाकरीवर सही नाही रहती कभी. हाँ, कुणाचेच काही इष्टी कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. वामन दादा असं लिहितात. जी 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 त्याच्यामध्ये काव्य आहे, सौंदर्य आहे. भाकरीवर सही बाबासाहेबाची आहे रे, ऐसी कुछ गाने वामन दादा की एक भी नहीं है. जी जी तो ये लोग क्या करते, उनका पढ़ते ही नहीं. तो जो जब तक नहीं पढ़ते तब तक वो आगे नहीं बढ़ेंगे. वामन दादा ये अभी 50 साल होने के बाद भी हमारे गायकों को वही उनके गीत बोलना क्यों पड़ते? क्योंकि वो गीत में जो दम है, जो जादू है, जो सौंदर्य है, वो जो आगे के जो गाने लिखने वाले लोग हैं उनमें नहीं है. ये मैं उनको रिक्वेस्ट करूंगा कि भाई आप भी बुद्ध समाज के प्रबोधनकार है, अम्बेडकर मूवमेंट के प्रबोधनकार है, थोड़ा वामन दादा का रियाज करो, उनको पढ़ो, समझो उन्होंने कैसे कैसे गाने लिखे हैं और कैसे कैसे शब्द उसमें लिखे हैं. सामने के लोग उठ के जाना, औरतों ने नीचे मुंडी डालना, ऐसे गाना तो बिल्कुल नहीं लिखना. हाँ, इनके ऊपर बयान आना चाहिए ऐसे कलाकारों के ऊपर जो शर्म से लड़कियों को या औरतों को नीचे मुंडी झुकाना पड़ता उनका गाना सुनने के बाद. तो यही मैं उनको संदेश दे दूंगा. मुगले सर, वामन दादा के बारे में जितना कहा
यानी जितना बोला उतना कम है, Yes. लेकिन समय की पाबंदी है। तो जाते जाते मेरा आखिरी सवाल ये रहेगा कि तमाम अम्बेडकरी जनता के लिए एक आप अच्छे समीक्षक बोलकर क्या कहेंगे आज? मैं वामन दादा के गीत में ही बोलूँगा बोलो बोलो। की सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा या सारे वामनचे मैतर एकतेच्या फारे वामनचे मैतर एकतेची गुंफा माळ एके ठिकाणी बांधा एकतेने येथे नांदा एकतेने येथे नांदल्याशिवाय आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करता येणार नाही आणि बाबासाहेबांची मुवमेंटसुद्धा समजणार नाही आणि वामनदादाही आम्हाला समजणार नाही। तेव्हा आपण समाजाने हे एकजूट होणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद। तो दर्शकों, ये थे महाराष्ट्र के जाने माने समीक्षक प्राध्यापक प्रकाश जी मोगले, जिन्होंने वामन दादा के जयंती के अवसर पर आज वामन दादा के हर गाने का जो इतिहास है, हर गाने का जो समीक्षण है, आपके सामने अभी रखा है। तो आने वाले दिनों में प्रकाश जी मोगले साहब के माध्यम से, उनके साहित्य के माध्यम से, उनके समीक्षा ग्रंथों के माध्यम से ऐसा ही समाज का कार्य हो और वामन दादा की जयंती के अवसर पर खास मैत्री समाधि प्रोग्राम में मैं आपको वामन दादा की जयंती के अवसर पर तमाम हमारे श्रोतागण को ढेर सारी मंगल कामना देता हूं। वामन दादा के विचार आप मन में लाए, ऐसा प्रकाश जी मोगले साहब ने भी कहा है और मैं भी आपको वही कहूँगा। तो आने वाले दिनों में प्रकाश जी मोगले साहब के माध्यम से ऐसा ही साहित्य का काम हो, वामन दादा के विचारों का काम हो, बुद्ध फुले शाहू अम्बेडकरी विचारों का कार्य हो, ऐसे उनकी प्रति मंगल कामना जताते हुए और समय को देखते हुए मैं मेरी बातों को यहाँ पर विराम देता हूँ। फिर मिलते हैं मैत्री संवाद इस प्रोग्राम में किसी नए व्यक्ति के साथ। तब तक के लिए नमो बुद्धाय, जय भीम।